रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी क्रमांक 240 पासून. माऊली पुढे सांगतात, इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या रंगांनी भरलेला दिसतो, त्याचप्रमाणे संसार रूपी वृक्ष हा अज्ञानासच दिसतो. संसार आपल्या स्थितीच्या वेळेस अज्ञानाच्या डोळ्यांना आपल्या सत्यत्वाची भूल पाडतो, जसा बहुरूपी लोकांच्या डोळ्यांना आपल्या चातुर्याने भुलवतो. आकाशाच्या ठिकाणी नसताना सुद्धा निळा रंग दिसतो, त्यात काहीही खरेपणा नसतो, तोही क्षणात नष्ट होऊन जातो. स्वप्नातले पदार्थ लटके असून सत्य मानले तरी त्यांच्यापासून कायमचा निर्वाह होत नाही. त्याप्रमाणे हा आभास मात्र संसार आहे, वस्तुता नाही. दिसला तरी तो क्षणभरही एक रूपाने राहत नाही. हा संसार चांगला दिसतो म्हणून विचार करून घ्यायला गेले असता तो कोठे आढळत नाही. जसे माकड चेष्टा करते त्याप्रमाणे जलातही चेष्टा दिसतात, परंतु खऱ्या नसतात. लाटांची एकामागून एक येण्याची त्वरा किंवा विजेचे चमकणे यांच्यापेक्षा सुद्धा विश्व आभासरूपी झाडाचे होणे आणि जाणे हे अति जलद होत असते. ग्रीष्म ऋतूचा शेवटचा वारा जसा समोरून येतो की पाठीमागून येतो हे समजत नाही, तशी या नसणाऱ्या संसारूपी वृक्षाची स्थिती आहे. याप्रमाणे या वृक्षास आदी अंत स्थिती आणि रूप नाहीत, म्हणून हा उपटून टाकण्यास खटाटोप कशाला हवा. अर्जुना, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हा नसलेला वृक्ष बळावला आहे, तर आता आत्मज्ञान रूप शस्त्र घेऊनच तो तोडून टाकला पाहिजे. कारण जे ज्याच्या अज्ञाने करून भासते ते त्याच्याच ज्ञाने करूनही निवृत्त होते. एक ब्रह्मज्ञानाशिवाय याला छेदण्याचे जेवढे सुद्धा आसुरी उपाय करशील, तितका तू या वृक्षात संसारात अधिकाधिक गुंतून पडशील. मग तू किती फांद्यांवरून हिंडशील आणि तसाच वर खाली अगणित अशा कितीतरी फांद्यांवर जाशील याचा नेम नाही. म्हणून याचे मूळ जे अज्ञान ते तू यथार्थपणे छेदून टाक. एरवी दोरीवर भासलेला सर्प मारण्याकरता पुष्कळ काठ्या मिळवल्या म्हणजे तो जसा व्यर्थ शीन केल्याप्रमाणेच होईल. मृगजळाच्या मोठ्या नदीतून तरुण जाण्याकरता नाव शोधण्याची जी धावाधाव करीत असतो, अरण्यातील खऱ्या ओहळात परंतु तो बुडतो. त्याप्रमाणे वीर अर्जुना, लटक्या संसाराच्या निवृत्तीचा मनुष्य उपाय करीत असता भ्रम पावतो. आपल्या खऱ्या ज्ञानाचे लोप झाल्यामुळे त्याच्या अंगात संसार सत्य असे हे वारे भरलेले असते, ते अधिक होते. स्वप्नात लागलेल्या तलवारीचे वारास ज्याप्रमाणे जागृती हेच औषध आहे, त्याचप्रमाणे संसाराची अज्ञानापासून उत्पत्ती आहे, त्याचा छेद करण्यास ज्ञान खडगच पाहिजे. परंतु ते ज्ञान खडक सहज धारण करता येईल अशी बुद्धीस वैराग्याची सुद्धा बळ असावे लागते. जे वैराग्य झाल्याबरोबर कुत्र्याच्या ताज्या ओकारीला पाहून जितकी किळस वाटते, त्याप्रमाणे त्रैलोक्यातील सर्व भोगांवर त्याची त्यागबुद्धी झाली पाहिजे. अर्जुना, पदार्थ मात्राबद्दल अशा तऱ्हेचे वीट उत्पन्न झाला की वैराग्याचा जोर लागतो. मग देहाची अहंता हे म्यान वैराग्यरूप खडक हे एकदम काढून विचारवंत बुद्धिरूपी हातात घ्यावी. मग हे खडक विवेक रूप सहानीवर पारजून अहम ब्रह्म या बोधाची तीक्ष्ण धार लावावी. त्यास अद्वैतरूपी पाणी द्यावे. इतके झाल्यावर निश्चयरूपी मूठ हातात धरून मनन करून खडक 1-2 वेळा आजमावूनही पहावे. नंतर ज्ञान खडगाचे आपले निधिध्यासाने ऐक्य झाल्यावर आपल्या पुढे धाव मारण्याकरता सुद्धा तो द्वैतरूपी वृक्ष उरत नाही. आत्मज्ञानरूप शस्त्र अद्वैत प्रभेच्या तेजाने भवरूपी वृक्षास कोठेही उरू देणार नाही. शरद ऋतूच्या सुरुवातीचा वारा ज्याप्रमाणे आकाशातील सर्व केर नाहीसा करतो, अथवा सूर्योदय झाल्यावर जसा अंधार नाहीसा होतो किंवा जागे होण्याबरोबर स्वप्नातील गोष्टी नाश पावतात, त्याप्रमाणे आत्मज्ञान अनुभवरूपी धारेच्या तिखटपणामुळे संसार रूप वृक्षाचा नाश होतो. त्यावेळेस ज्याप्रमाणे चांदणे पडल्यावर मृगजळ दिसत नाही, त्याप्रमाणे संसारूपी वृक्षाची खालची व वरची मुळे अथवा खाली वाढलेला सर्व विस्तार हा नाहीसा होतो. याप्रमाणे हे वीरोत्तम अर्जुना, आत्मज्ञानरूपी स्वरूप खडगाने संसाररूपी अश्वस्थ वृक्ष मुळापासून छेदून टाक.